कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे सरपंच परिषदेचे 17 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते। सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि संस्थापक जयंत सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। यावेळी सरपंचांनी विविध समस्या मांडल्या आणि मागण्या केल्या। स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार असतो, शिक्षक संघटनेचा आमदार असतो, त्याप्रमाणे सरपंच संघटनेचाही आमदार असावा। सरपंचाला विमा संरक्षण मिळावे, सरपंचाच्या मानधनात वाढ व्हावी, पेन्शन लागू व्हावी, मुंबई येथे सरपंच भवन असावे, तसेच बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच त्यांना सर्व परिषदेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी कन्नड तालुक्यातील बहिरगाव, वाकी, नाचनवेल, जांभडी, पाटोदा, वरदगाव येथील ग्रामपंचायतींना आदर्श गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शेलगावचे सरपंच विलास बापू मनगटे होते। गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कन्नड तालुक्यातील आणि जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच विलास मनगटे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम मनगटे आणि आभार उपसरपंच पटेल यांनी मानले। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड।